आपल्या पुसद शहरामध्ये वन विभागामार्फत किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालतो हे सर्व पुसदकरांना माहीत आहे. आणि त्याच अनुषंगाने विविध उपोषण आंदोलन हे वन विभाग कार्यालयासमोर झालेले आहे. आता वनीकरणाशी संबंधित जे वन कामगारांचे नेते रमाशंकरजी शुक्ला यांनी दिनांक 20 ऑगस्ट रोजी जे सामाजिक वनीकरण यामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना कायमस्वरूपी घेण्याकरिता जे आंदोलन पुकारलं होतं, त्यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य न मिळाल्यामुळे त्यांनी शेवटचा टप्पा म्हणून विष प्राशन केलं आणि दिनांक 24 ऑगस्ट रोजी उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आता नेमकं प्रकरण काय आहे संपूर्ण जे जाणून घेण्यासाठी आपण रमाशंकरजी शुक्ला आहेत, त्यांच्या ज्या मुलगी आहेत त्यांच्याच मार्फत संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या विषयाच्या अनुषंगाने आपल्या पुसद येथील वन विभागातील 2 कर्मचाऱ्यांचे नाव हे सुसाईड नोटमध्ये असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. आता ते 2 व्यक्ती कोण आहेत, नेमकं कशा प्रकारे त्यांचा मानसिक छळ त्यांना त्रास देण्यात आला आहे, जेणेकरून त्यांनी शेवटचे टोकाचे पाऊल उचलले, हे संपूर्ण बाब आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ. चला तर मग. नमस्कार, माझं नाव पलक विजय पाठक, राहणार नांदेड. माझे बाबा रमाशंकर रामनोहर शुक्ला, राहणार पुसद, सामाजिक वनीकरण इथे रोजंदारी मजूर म्हणून कामं करत होते. तसेच ते चतुर्थ वनश्रेणी कर्मचारी संघाचे जिल्हा अध्यक्ष होते यवतमाळ जिल्ह्याचे. तर पप्पांना ॲक्च्युली मला डेट्स तेवढ्या माहीत नाही आहे, पण माझ्याकडे सगळे प्रूफ्स आहेत, तर तुम्ही डेट्स तेवढ्या कन्फर्म धरू नका. मी जेवढं पप्पांचं सुसाईड नोट वाचलं आहे, माझ्या पप्पांनी म्हणजे त्यांची प्राणाची आहुती द्यायच्या आधी 11 पेजेसचा एक सुसाईड नोट लिहून ठेवला होता, जो पोलिसांना पण भेटला आहे त्यांच्या घटनास्थळावरून. तर माझे पप्पा 19 तारखेला घरून निघाले मम्मीला सांगून पुसदवरून की मी कार्यालयाला चाललो आहे यवतमाळला वन विभागाला, जे की ते नेहमीच जायचे काम मागायला, दाद मागायला. तर मम्मीला पण असं काही वाटलं नाही की असं काही होईल म्हणून, कारण कोणीच स्त्री असा काही विचार करत नाही. मग मम्मी पण असं नॉर्मल होती. पप्पा गेले, फक्त पप्पा मम्मीला सांगून गेले की मी तुला गेल्यानंतर 19 तारखेला कॉल करेल, पण 20 तारखेला सकाळी तुला कॉल करणार नाही, माझा फोन लागणार नाही, कारण मी कार्यालयात जाणार आहे. पप्पांची सवय होती की जेव्हा पप्पा जायचे पुसदला पण जायचे ना कामं मागायला हाताला, कारण 15 महिन्यापासून त्यांनी कामं दिले नव्हते. तर ते पप्पा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे, कारण ते कोणाला भ्यायचे नाही, कसेच भ्यायचे नाही, कारण ते सत्याच्या मार्गावर चालत असल्यामुळे कोणालाच भ्यायचे नाही. त्याच्यामुळे ते डायरेक्ट काढायचे व्हिडिओ, म्हणायचे की का बरं आम्हाला तुम्ही काम देत नाही, म्हणजे शासनाकडून तर कामं सुरू आहेत पण आम्हाला तुम्ही हाताला काम का देत नाही, ते व्हिडिओ घ्यायचे. त्यामुळे त्यांना यवतमाळला आणि पुसदला ऑफिसला गेल्यानंतर ते लोक मनाई करायचे की शुक्ला, तुला जर यायचं असेल तर तू कॅमेरा बंद करून यायचा आणि तुझा मोबाईल स्विच ऑफ करून यायचा, नाही तर आमच्या कार्यालयात पाया ठेवायचा नाही, आम्हाला बोलायला यायचं नाही, आमचे जे शासकीय काम आहे त्याच्यामध्ये तू आला की अडथळा घालतो, असं तसं त्याला बोलायचे. म्हणून पप्पा मम्मीला सांगून गेले होते की माझा फोन जे आहे तर स्विच ऑफ राहील. मम्मीलाही काय वाटलं नाही. 19ची रात्र उठून गेली, पप्पा गेले, 19ला सकाळी निघून गेले. संध्याकाळी मम्मीला बोलले पण की मी आलो लॉजला, जेवलो वगैरे, आणि आता मी उद्या जाणार आहे म्हणून कार्यालयात. मग मम्मी झोपले आपल्या निवांत. मग दुसऱ्या दिवशी 20 तारखेला सकाळी पप्पांचा काही फोन लागलाही नाही, म्हणजे मम्मी लावलाच नाही. मग मम्मीला असं वाटलं की हे गेले असतील. मग संध्याकाळचे 4 जेव्हा वाजले 20 तारखेला, तर मम्मीला असं वाटलं की आता यांना विचारावं तुम्ही निघाले का नाही निघाले, म्हणजे स्वयंपाक काय करू वगैरे. मग मम्मीने 4 वाजता फोन केले असता पप्पांचा फोन स्विच ऑफ आला. मग मम्मीला असं वाटलं की पॉवर बँक घरीच ठेवली आहे, कदाचित नसेल चार्जिंग वगैरे, लॉजला लावली नसेल तर जाऊ द्या, लावते स्वतःहून. 5-5:30 वाजले तरी पप्पांचा समोरून कॉल नाही आला. तर मम्मीने परत फोन लावला की अरे निघाले की नाही, स्वयंपाक करायचा की नाही. म्हणून मम्मीने फोन लावले असता परत फोन स्विच ऑफ आला. मग पप्पा जनरली फोन कधी स्विच ऑफ ठेवत नाही, आणि ठेवताना सांगून ठेवतात की 4 वाजेपर्यंत राहील, 5 वाजेपर्यंत राहील. मग मम्मीला थोडी शंका वाटली, तर मम्मीने तब्बल पप्पांना 20 ते 25 वेळा कॉल केला, पण सतत मोबाईल स्विच ऑफ येत होता. मग मम्मी थोडीशी घाबरली की काय झालं, कारण माझ्या पप्पांचं वय 65 वर्ष आहे, आणि म्हाताऱ्या माणसांना काही होऊ शकते, कधी चक्कर येऊ शकते, तब्येत खराब होऊ शकते, बेहोश होऊ शकतात. मग मम्मी थोडीशी घाबरली. मम्मीने माझ्या मावशीला फोन लावला, कारण माझी सख्खी मावशी यवतमाळला राहते. मग माझ्या मावशीला फोन लावला की यांनी गेले ग कालपासून, काल बोलले पण सकाळपासून एकदाही कॉल नाही 20 तारखेला, आणि यांचा पत्ता पण नाही, फोन पण स्विच ऑफ आहे. मम्मी घाबरायला लागली, रडायला लागली. मावशीला सांगितलं की प्लीज तू त्यांना शोध ना, कुठं गेले काय गेले, तर ऑफिसला जाऊन ये. तर मग मावशी म्हणली 7:30ला कुठं ऑफिस उघडं राहते ग, पण मी बघतो म्हणे, शोधतो. मग माझी मावशी आणि मावसाजी आणि त्यांचा मुलगा कार घेऊन गेला, आणि हे दोघं बाईकवर गेले पप्पांना शोधायला. योगायोगानं माझ्या मावसाजीला माहीत होतं की जेव्हा पण शुक्लाजी येतात ना, तेव्हा ते भारत लॉज म्हणून आहे तिथं बस स्टँड जवळ, स्वस्त पण आहे, AC वगैरे असते, चांगला पण आहे, तिथं थांबतात. तर मग माझे मावसाजी गेले त्यांना शोधायला. पहिला त्यांनी तिथंच गेले भारत लॉजला, आणि बघितलं तर तिथं पप्पांचं नाव रजिस्टरला भेटलं पण. मग आम्ही सगळे खूप खुश झालो की चला पप्पा लॉजला आहेत बा. मग नंतर आम्ही गेलो, दार वगैरे वाजवलं, तर पप्पा काही रिस्पॉन्सच देत नव्हते, दारच उघडत नव्हते. मग मावशींचा फोन आला की अगं त्यांनी आहेत म्हणे, पण दारच उघडत नाही म्हणे. मग मावशीचा थोडा BP वाढला की काही झालं तर असेल कदाचित. मग त्यांनी लॉजवाल्याला सांगितलं की प्लीज तुम्ही दरवाजा काढा ना, आमचा माणूस दारच उघडत नाहीये.
मग लॉजवाल्यांनी सांगितलं की त्यांनी 19 तारखेचे पैसे भरले, पण सकाळपासून आम्ही त्यात माणसाचं तोंड पण पाहिलेलं नाही, ते बाहेरच नाही आले म्हणे. मग तेव्हा आता हे सगळेजण घाबरले. माझ्या मावशींची तब्येत खराब झाली, तिथेच चक्कर येऊन पडली. मग माझी मावशी घेऊन गेले, तिला घरी सोडलं पहिले आणि माझ्या भावाला घेऊन आले की हे दरवाजा उघडत नाहीत म्हणून. मग नंतर त्यांनी सांगितलं की दरवाजा उघडा, तर ते म्हणले की नाही, पोलीस आल्याशिवाय आम्ही दरवाजा तोडू देत नाही किंवा उघडू देत नाही. मग माझ्या भावानं तात्काळ पोलिसांना याची नोंद दिली, जानकारी दिली. माझे तिकडून पोलीस आले, पोलिसांनी काहीतरी खिडकी वगैरे ओपन केली, मला एवढं काही माहीत नाही. खिडकी ओपन करून ते आत गेले, पाहिलं तर माझे पप्पा असे अनकॉन्शियस पडून होते म्हणजे. आणि तिथं विषची बॉटल पण होती. त्यांनी कोणता तरी, मला विषचं नाव आता आठवत नाही, काहीतरी सायक्लोप्रोलस गॅस है ना, क्लोरोसायफास काहीतरी घेतलेलं. आणि मग पप्पा असे बेशुद्ध होते आणि पोलिसांना तिथे ते नोट पण भेटलं, त्यांचं मोठं असं लिहून होतं. त्यांनी तर नोटही जप्त केली आणि पप्पांना पाहिलं आणि तिथलं थोडंसं व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे काहीतरी केली वाटते. आणि इव्हन तो त्यांनी पप्पांना नेलंही नाही. पप्पांचे हात, असं पण नव्हतं की पप्पा एकदम गेलेच होते म्हणून किंवा त्यांच्यात प्राण नव्हता. त्यांची एक माणुसकीच्या नात्याने त्यांनी सोडावं लागत होतं ना त्यांच्या गाडीमध्ये पप्पांना, पण नाही. त्यांनी माझ्या पप्पाला सांगितलं की आमचं झालं म्हणे काम, आता तुम्ही नेऊन यांना हॉस्पिटलला ज्ञान सोडा म्हणे. मग माझा भैया आणि माझी मौसाजी त्यांनी त्यांना घेतलं आणि हॉस्पिटलला नेलं. दोघांनीच नेलं, असं चादरीत टाकून ओढत ओढत नेलं. कारण 3 हॉस्पिटलवाल्यांनी, प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्यांनी, संजीवनी आणि त्यांनी पप्पाला घेतलं नाही पॉयझनची केस असल्यामुळे. 10:30 याच्यातच वाजले. पुन्हा 11 वाजता काहीतरी पप्पांवर उपचार सुरू झाला सरकारी हॉस्पिटलमध्ये. तेव्हा पप्पांची प्रकृती अशी खूप जास्त खराब नव्हती, कारण लगेच 3-4 तासामध्ये जेव्हा आम्ही 3 वाजता, मी नांदेडवरून निघाले, मला माहीत पडताच 10:30 वाजता की पावसाचं झालंय, पाणी विष घेतलंय. तर आम्ही सगळे पुसदवरून, माझी मम्मी, माझा चुलत भाऊ आणि आम्ही सगळे नांदेडवरून, माझे हस्बंड, मी निघालो. आम्ही 3 वाजता काहीतरी तिथं पोहोचलो. 3 वाजता पोहोचलो तेव्हा पप्पा शुद्धीवर होते. मी पप्पाला नाही बोलले तरी पण पप्पा मला स्वतःहून बोलले की बेटा हे नाही करणार मी आता, कधी करणार नाही, मला त्रास होत आहे असं. पण मी पप्पाला म्हणलं की मला माहित होतं ना की ते कॉन्शियस नाही आहे, ते अनकॉन्शियस आहे, काहीतरी बोलत आहेत. पप्पाला म्हणलं की पापा हम ना इस बारे में बाद में बात करेंगे, पहले आप ठीक हो जाइए. पण रात्रभर पप्पा मला आणि माझ्या भावाला बोलतच होते काही ना काही की सुमित मेरी बेड ठीक कर दे, मला बोलत होते. मग त्यांनी मला सांगितलं पण की वो 4 लोगों ने मुझे बहुत तकलीफ दी. मग मी म्हणलं की कौन पप्पा, जिनका नाम आप हमेशा बोलते वो? तो बोले हाँ, वो पारधी मैडम, वो कुम्भरे, उसके बाद वो चिकने, मडवी, इनको छोड़ना नहीं. म्हटलं पप्पा आप ठीक तो हो जाओ, हम सब करेंगे, आप शांत हो जाओ, ठीक हो जाओ, सो जाओ. आम्ही तसं बोलून त्यांना, ते 2 दिवस चांगले होते. म्हणजे रात्री जेव्हा त्याने ॲडमिट केलं 20 तारखेला, पण ते एकदम चांगले होते, बोलू लागले होते, त्यांना ऑक्सिजन पण नव्हतं. दुसऱ्या दिवशी पण ते चांगले होते, पण दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्यांची परिस्थिती पाहून स्वतः सांगितलं, गव्हर्नमेंट हॉस्पिटलनी, की तुमचा जो पेशंट आहे तो स्वतःहून श्वासोच्छ्वास करत आहे, तर त्याला काही एसीची गरज नाही आणि त्याला काही आयसीयूची पण गरज नाही, तर आम्ही त्यांना जनरलला शिफ्ट करत आहे. तरी पण आम्ही विरोध केला. आम्ही म्हणलं की तुम्ही एकतर पप्पांच्या नाकामध्ये नळ्या टाकून ते जहर काढलेलं नाही आहे, तर अजून पण क्रिटिकल स्थिती तशीच आहे, तर तुम्ही यांना कमीत कमी 24 तास तरी ठेवा व्हेंटिलेटरवर. पण त्यांचं असं म्हणणं आलं की नाही, एकंदरीत तू चांगले झालेले आहे, तर तुम्ही यांना जनरलला शिफ्ट करू शकता. मग आमच्याकडे पर्याय नव्हता, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आम्ही होतो आणि त्यांचा ऐकणं आम्हाला भागच होतं, कारण आम्ही प्रायव्हेटला जाऊ शकत नव्हतो पॉयझनची केस असल्यामुळे. मग त्यांनी लगेच रात्री 11ला ॲडमिट करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी 1:30 वाजता जनरलला शिफ्ट केलं पप्पांना. पण जनरलला गेल्यानंतर पप्पांची एवढी परिस्थिती एका तासामध्ये खराब झाली की पप्पा डायरेक्ट व्हेंटिलेटरवरच गेले डबल, जेव्हा आम्ही त्यांना आयसीयूत शिफ्ट केलं. आणि आयसीयूत शिफ्ट केल्यानंतर त्याच्यानंतर ते बोललेच नाही. 3 दिवस ते असेच कोमामध्ये असल्यासारखे होते. आणि मग 24 तारखेला सकाळी 3:40 तर पप्पांचं हे झालं. बरं, महत्त्वाची बाब म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की रमाक शंकरजी शुक्ला यांनी जवळपास 11 पानांची सुसाईड नोट ही लिहून ठेवली होती. नेमकं त्यामध्ये काय आहे 11 पानांमध्ये, थोडक्यात सांगा. आणि त्यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींचं नाव आहे ते, आणि पुसदमधले कोणते ते अधिकारी कर्मचारी आहे त्यांचंही नाव आम्हाला सांगा. पप्पांनी ज्यांच्यावर आरोप घातलाय असे 4 आरोपी आहेत समजा, ज्यांच्यामुळे त्यांचा जीव गेलाय. आणि त्यांनी प्रत्येक 3 ते 4 11 पेजमध्ये 3 ते 4 पेजवर त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला. आणि शेवटी पण पेजवर लिहिलंय की या चौघांच्या जाचाला कंटाळून मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. तर 2 आहेत यवतमाळचे, एक ते पारधी मॅडम आहे, मला तर तिला मॅडम म्हणावं वाटत नाही, तिची लायकी पण नाही मॅडम म्हणण्याची, जिच्यामुळे माझ्या पप्पांचा जीव गेलाय, ती प्रणिता पारधी. त्यानंतर तो दुसरा एक मडवी, तिचा असिस्टंट, आणि एक आहे कुंभरे आणि पुसदचा चिकणे, असे 4 आहेत. आणि पप्पांनी या सुसाईड नोटमध्ये त्यांचा पूर्ण कार्यकाल लिहिलाय. कार्यकाल म्हणजे की त्यांनी फक्त, कारण कसं आहे की 1996ला एक GR आला होता की हे जे 3339 कामगार तुम्ही मंदीमध्ये कमी केले, यांची तुम्ही माहिती पाठवा वरी हेड ऑफिसला, म्हणजे आम्ही यांना कायम करतो, जे नियमात बसतील, सगळेचे सगळे नाही,
जे पात्र असतील, ज्यांचे 5 वर्ष भरलेले आहेत, से त्या डेटला, दिलेल्या डेटला त्यांना आम्ही कायम करू. तर 1996चा एक जी-आर होता आणि त्यानंतर एक 2012ला जी-आर होता. म्हणजे 20-20 वर्ष लागतात का तुम्हाला माहिती पाठवायला वरी? तर पप्पा नेहमी त्यांना जाऊन विचारायचे, की एक तर तुम्ही आम्हाला परमनंट करत नाही आहात. गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार आम्हाला आतापर्यंत परमनंट करायला पाहिजे, आमची माहितीवरी हेड ऑफिसला पाठवायला पाहिजे. तर हे सगळे म्हणायचे पप्पांना, की तुम्हाला परमनंट केल्यानंतर आमचा फायदा काय? म्हणजे हे भ्रष्ट लोक, यांना एवढी लाख-लाख 2-2 लाख हरामाची पेमेंट असून सुद्धा ज्या गरीब माणसाला 100-200 रुपये रोजंदारी भेटत नाही, त्यांच्याकडून अजून अपेक्षा की तुम्ही आम्हाला काहीतरी 1,00,000-2 लाख खाऊ घाला, मग आम्ही तुमची माहितीवरी पाठवू. आणि त्या पप्पांनी यांचे खूप सारे भ्रष्टाचाराचे असे आरटीला माहिती वगैरे टाकलेली होती. तरी पप्पांचे असे पण त्रास द्यायचे आणि खुन्नस काढायचे. पप्पांनी मला फोनवर कित्येक तरी वेळा सांगितलं होतं की हे चौघाला तुम्ही सोडणारच नाही म्हणून, हे चौघं मला खूप त्रास देतात म्हणून, असं पप्पा नेहमी म्हणायचे. पण आम्हाला माहित नव्हतं की पप्पा एवढं टोकाचं पाऊल उचलतील. या 11 पेजमध्ये त्यांनी केलेले आंदोलनं, त्यांनी केलेले पत्रव्यवहार, त्यांनी कमीत कमी 19 वेळा पत्रव्यवहार केला आहे, 19 वेळा तब्बल, की आमची माहिती वरी का पाठवत नाहीये. पप्पांनी वारंवार आंदोलने केली. म्हणजे इथून पुसदपासून तर दिल्लीपर्यंत, मुंबईपर्यंत त्यांनी आंदोलनं केली. मुंबईला 6-7 दिवस काहीतरी आमरण उपोषण होतं. परत ज्या वेळेस वन विभागामध्ये वनमंत्री होते, मुनगंटीवार म्हणून होते, त्यांच्या घरासमोर सुद्धा चंद्रपूरला, त्याच्यानंतर पुसदला आणि यवतमाळला तर अनगिनत आहे. माझ्याकडे सगळ्यांच्या कॉपी आहेत. आत्मदहनाची सुद्धा निवेदन दिलेला पोलिसांना, त्यानंतर इच्छा मरणाचा सुद्धा दिलेला. आमच्या हाताला काम द्या, नाहीतर आम्हाला इच्छा मरण तरी द्या, असे कित्येक तरी. तर मी पण स्टडी केले नाही, तुम्ही इथे पाहू शकता की एवढा लेखाजोखा आहे माझ्या पप्पांकडे. आता याच्यामध्ये त्या लोकांनी किती भ्रष्टाचार केलाय, काय केलाय, याचे सगळे सबूत आहेत. आणि आम्ही त्या दिवशी जेव्हा कार्यालयामध्ये पप्पांचे पार्थिव शरीर घेऊन गेलो, तेव्हा आदरणीय कलेक्टर साहेब भेटलेत, आपले विकास मीनाजी. ते मला म्हणले, त्यांनी मला डेट दिलेली आहे, 31 तारखेला मी जाणार आहे आणि त्यांनी सांगितलेली आहे की जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर नियमानं कारवाई होईल. दोषी आढळल्यास त्यांना कठोर शिक्षा जे काही असेल नियमाने ते पण होईल. त्यांनी तसं मला आश्वासन दिलेलं आहे. पण असं म्हणतात ना, आश्वासन आश्वासन आश्वासन, 20 वर्ष आश्वासनामुळे माझे पप्पा गेलेत. आता फक्त मी एवढीच म्हणजे आशा करू शकते की मला आता यांनी आश्वासन देऊ नये, म्हणजे माझा आणि माझ्या घरच्यांचा अजून बळी जाऊ नये. कारण कसं आहे की मला भाऊ नाही आहे आणि माझे पप्पा माझे घरचे एकमेव चालक होते आणि त्यांनी फक्त 3,339 कामगारांसोबत राहून त्यांचे दुःख पाहिलेत. आणि हे सगळे महाराष्ट्रभरातून आहेत, ज्यांना कामं भेटत नाही, जे परमनंट नाही झाले. आता विचार करा, 20 वर्षापासून माहितीच पाठवली नाही, त्यातले कितीतरी मेले, त्यातले कितीतरी उंबरबाद झाले. म्हणजे तुम्हाला काय सगळ्यांनाच थोडी कामावर लावणे आहे? असे जर तुम्ही लिस्ट काढत बसाल तर खूप कमी लोक निघतील. तुम्हाला सरकारला असा किती पैसा लावा लागणार आहे? अरे, आणि तुम्ही स्वतः आदेश दिला ना की त्यांना कामावर कायम करा, तर मग यांना काय प्रॉब्लेम आहे माहितीवरी पाठवायला? आणि ते सगळं पप्पांनी लिहून ठेवलेलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आम्हाला असंही कळलं होतं की ज्यावेळेस पार्थिव शरीर हे तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी न्यायचं होतं, त्यावेळेस बऱ्याच अशा अडचणी आल्या होत्या. ते नेऊ दिल्या जात नव्हतं. तर नेमका तो काय घटनाक्रम होता? नेमकं असंही आम्हाला समजलं होतं की तुम्ही जे पोलीस प्रशासन आहे यांना चकमा देण्यासाठी त्याही ठिकाणी काहीतरी शक्कल लढवली होती आणि एक ॲम्ब्युलन्स आहे ही पुसदच्या दिशेने रवाना केली होती. नेमका तो काय प्रसंग आहे? तुम्हाला का ती का गरज पडली नेमकी करण्याची? ते संपूर्ण घटनाक्रम सांगा आम्हाला. ऍक्च्युली कसं होतं ना, एखाद्याने आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार नाही पडली तर त्याला कुठेतरी भीती असते. जसं मला एवढं समजते, मला पण जास्त नॉलेज नाही, पण मला एवढं कळते की जर तुमच्या शहरामध्ये, तुमच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये जर एखादी घटना झाली, एखाद्याने विष घेतलं किंवा काही झालं, तर पोलिसांचं काम असते, तुम्ही जर घटनास्थळी गेले तर तुम्ही 1-2 दिवसाला किंवा 3 दिवसाला तुम्ही जात असता, विचारपूस करता हॉस्पिटलमध्ये, तो माणूस जिवंत आहे की मेला. जिवंत असेल तर त्याची जबान घ्यायची असते, असं काहीतरी असते ना. तर 2 दिवस उलटून गेले आणि तिसऱ्या दिवशी माझे पप्पा तर सिरियस झाले, आयसीयूत गेले. तर आम्ही स्वतः 3 दिवस झाले बा, पोलीस कसं काय येत नाही म्हणजे चौकशीला, म्हणून आम्हीच गेलो. यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये केस झाली होती, FIR झाला होता, तिथंच गेलो आणि आम्हीच तिथे जाऊन पोलिसांना विचारलं की बा 3 दिवस झाले असा प्रकार झाला, पोलीस काय आले नाही जबानीला. तर ते आम्हाला म्हणू लागले की ते आमचं काम आहे, आम्ही येऊ, आमची चौकशी 30 ते 40 दिवसात होते. मग मी त्यांना प्रश्न केला की सर, माझे पप्पा 2 दिवस शुद्धीर होते, तेव्हा तर तुम्ही जबान घ्यायला आले नाही. आता तर पप्पा माझे व्हेंटिलेटर आहे, डॉक्टरांनी आम्हाला उत्तर दिलं की तुमचे पप्पा काही राहणार नाही, म्हणजे आम्ही फक्त आता व्हेंटिलेटर त्यांना ठेवून आहे, तर तुम्ही आता काय येता बाजबारीसाठी? आणि तिथं विशेष म्हणजे मी FIR वगैरे करायला गेले नव्हते, मी तिथे गेले होते माझ्या पप्पांची सुसाईड नोटची प्रत मागायला, जे की माझा अधिकार आहे. मग आम्ही तिथं ॲप्लिकेशन केलं, ते म्हणले की ते देतो म्हणले. आणि त्यानंतर ज्या दिवशी आम्ही तिथं गेलो पोलीस स्टेशनला, त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या मावशाजींना आणि योगायोगानं मी तिसऱ्या दिवशी, म्हणजे मी 3 दिवसपासून ब्रश अंघोळ काहीच केलं नव्हतं, अक्षरशः तब्येत खराब करून गेले होते. तर माझी मम्मी मला म्हणली की बेटा, आता तुझ्या पप्पांचं जे आहे ते देवाच्या भरोश्यावर, तू मावशीकडे ये आणि ॲटलीस्ट अंघोळ करून तरी जा. तर मी अंघोळीसाठी नेमकी संध्याकाळी मावशीच्या घरी गेले आणि तेव्हाच त्या पिसाळकरांचा फोन आला, PSIंचा, माझ्या मावशाजीला.
ते विचारपूस करू लागले की ते माणसाचं नेमकं काय झालं आणि ते माणूस तुम्हाला कसं काय भेटला, तुम्हाला कसं काय माहिती नाही त्याच हॉस्पिटल म्हणजे त्याच लॉजमध्ये आत्महत्या केली असं तसं. मग माझ्या मावसाजीने जे खरं होतं ते सांगितलं की बा मला माझ्या साडींचा फोन आलेला आणि ते नेहमी त्या लॉजमध्ये थांबतात म्हणून आम्ही गेलो. मग मी तिथं उपस्थित होते तर मग मी त्यांना म्हणलं की मला बोलायला सांगा, कारण मी गेले होते त्यांना भेटायला हे नव्हते पोलीस स्टेशनला. मग मी त्या PSI पिसाळकरांना बोलले, मी सांगितलं की सर आम्ही आलो होतो, तुम्ही नव्हते तिथं, पण मला असं असं कॉपी पाहिजे माझ्या पप्पांची. तेव्हा ते म्हणले की हो ठीक आहे तुम्हाला देऊन दो म्हणे कॉपी, काहीच नाही. नंतर आम्हाला असं माहिती पडली, किती कन्फर्म आहे मला माहित नाही, की ज्या दिवशी त्यांनी फोन केला म्हणजे मावसाजीला, ज्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्या दिवशी काहीतरी 8:30च्या दरम्यान ते हॉस्पिटलला जाऊन आले आणि पेशंटला पाहिलं, पण आमच्या घरच्यांना कोणालाच ते भेटले नाही आणि मी मावशीकडे होते, असं झालं. पण जेव्हा माझ्या पप्पांची मृत्यू झाली सकाळी 24 तारखेला आणि PM साठी आम्ही पप्पांना नेलं, पप्पांचं पार्थिव शरीर नेलं, तिथं ते पिसाडकर आले आणि आम्हाला सांगू लागले की तुम्ही आता PM झाला ना, तुम्ही कधी जाता, तुम्हाला पुसदला जायला पण 2 तास लागतात ना. म्हणजे ते आमच्या मागेच की तुम्ही कधी गाडी काढता, लवकर काढा ना. आणि आता मला कन्फर्म नाहीये, पण तो जो आमचा गाडीवाला होता ना, त्या गाडीवाल्यानं पण त्यांनी काहीतरी धमकी दिली होती म्हणे की तू चहा नाश्ता वगैरे काही करू नको आणि सरळ पुसदला गाडी ने, कुठेही थांबू नको. तर तेव्हा थोडे आम्ही सगळे दडपणमध्ये आलो होतो की माझ्या पप्पांची अंतिम इच्छा की त्यांचा मृतदेह त्यांचा जो पार्थिव शरीर आहे तो मी कलेक्टर ऑफिसला एकदा घेऊन जाऊ आणि शेवटची त्यांच्या कामगारांची शेवटची इच्छा आहे त्यांची की कामगाराला न्याय मिळावा, हे मी माझ्याकडून करून त्यांना पुन्हा अंतिम संस्कार करावं, तेव्हाच त्यांना शांती भेटेल. तर तो कार्यक्रम आम्हाला करायचा होता, म्हणून आम्ही वाट पाहून, आणि त्यातही आमच्या मागावरच होता. आणि कोणती आम जनता असली तर ते पोलिसांना घाबरतेच, कारण पोलिसांवर विश्वास कोणाचाच नसतो. कारण पोलीसवर माझा तरी नाही, मला लोकांचा माहित नाही, पोलीस म्हणजे म्हणतात की रक्षण करणारे, पण मला तर अजिबात वाटत नाही की रक्षण करतात, कारण जे कामं त्यांनी करायला पाहिजे ते करत नाही, जे नाही करायला पाहिजे ते करतात. त्यांनी तिथंच होते आमच्या मागावर. मग माझ्या हस्बंडने थोडं शक्कल लढवली, मला म्हणले की पहिलं आप थोड़ा आगे जाइए, सबको लेकर के, थोड़ा जो पप्पांच्या संघाचे आले होते लोक, त्यांना सांगितलं की आप सब उनको लेके जाइए कलेक्टर ऑफिस में, हम देखते हम थोड़ा पुसद के बाहेर निकलते, दुसरा ॲम्ब्युलन्स करके वापस आते. म्हणजे आम्ही 2 ॲम्ब्युलन्स केल्या होत्या. आम्हाला असं वाटलं की आम्हाला हे योग देणार नाहीत का PSI पिसाळकर असं काही करायला. मग नंतर ते ॲम्ब्युलन्सवाला खूप चांगला होता, मला तर त्याचं नाव माहित नाही, ते भैयाचं देव त्याचं भलं करो. तो माझ्या मिस्टरला म्हणला, मी जेव्हा माझ्या हस्बंडला फोन केला की आम्ही ते इथे आलो, मला काही सुधरत नाही, आता कसं करायचं काय करायचं. माझे हस्बंड म्हणले की नाही, तिथे मीडिया वगैरे आहे, तू बोल, आपण काही चुकीचं मागणी करत नाही, तू बोल, आम्ही बघतो काय करायचं. मग ते भैया म्हणला की तुम्हाला जर डेअरिंग असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही, मी गाडी आत टाकतो म्हणे. आमचा ॲम्ब्युलन्सवाला भैया खूप चांगला होता, त्यानं ती गाडी ॲम्ब्युलन्सची नेली. बिचारानं आम्हाला तेव्हा सहकार्य करू, देऊ त्याचा भलं करो. माझ्या पप्पांची शेवटची इच्छा फक्त त्या ॲम्ब्युलन्सवाल्यामुळे पूर्ण झाली. ते जर हे व्हिडिओ पाहिल तर त्याचे आभार, शत प्रणाम त्याला. मग शेवटी आम्ही गेलो कार्यालयामध्ये. कोणत्याही मुलीला आपल्या सर्वस्व गेल्यानंतर असले काही फालतू कामं करावं वाटत नाही. चांगल्यानं पप्पांचा मला अंतिम संस्कार करायचा होता, पण पप्पांनी वारंवार त्याच्यामध्ये मला उद्देशून म्हणलं होतं की बेटा माझं पार्थिव शरीर तिकडे घेऊन जा, म्हणून आम्ही केलं. तिथं गेल्यानंतर तिथले जे लोक होते ते मलाच म्हणत होते की असं पार्थिव शरीराची अवहेलना करू नका. अरे तुम्ही तर अख्खी आयुष्याची अवहेलना केली हो माझ्या पप्पांची, शासनाला कंटाळून आणि या 4 लोकांना कंटाळून त्याचा जीव गेलाय. या गोष्टीचं गांभीर्यच नाही येतं लोकांना. एवढं म्हणजे आयुष्य बरबाद झालं आमचं, क्षणोक्षणाला आठवण येणार आहे त्या माणसाची आम्हाला, पण कोणाला काही कळतच नाहीये की आम्ही काय गमावलंय. वरून ते सगळेजण फक्त आपलं कव्हरअप करण्यामध्ये लागले होते. बरं, मग आता तुमची नेमकी जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे. नेमकं तुमची आता मागणी काय आहे? जे तुम्ही जिल्हाधिकारी साहेब असो किंवा त्या ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी साहेब होते, उपजिल्हाधिकारी साहेब होते, त्यांना तुम्ही बोललेले आहे. आता नेमकं काय घटनाक्रम घडला आणि त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं हे आम्हाला थोडक्यात सांगा. ऍक्च्युली आम्ही तर आमच्या घरच्याकडून काहीच मागणी केलेली नाही आहे. पप्पांच्या सुसाईड नोटमध्ये जे होते त्यांच्या मागण्या तेच मी ॲज इट इज लिहून साहेबांना दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये प्रमुख 4 मागण्या आहेत की सगळ्यात पहिली प्रमुख मागणी 3,339 कामगारांची माहिती वरी पाठवून त्यांना सविस्तर कामामध्ये कायम करून घ्यावे. त्यांच्या पात्रतेनुसार, जर ते पात्र असतील तर, सगळ्यांना नाही, मी म्हणत नाही की सर्वांनाच. आणि त्यानंतर दुसरी त्यांची अट अशी की जे माझे 4 आरोपी आहे ज्यांच्यामुळे माझा जीव गेला त्यांच्यावर कठोर जे काही आहे कारवाई करण्यात यावी, नियमानुसार, नियमाबाहेर नाही. सगळं आम्ही नियमात राहून करत आहोत, पण त्यांनी काहीही नियमात राहून केलेलं नाही आहे. आणि तिसरं त्यांचं असं म्हणणं आहे की आता माझे पप्पा एकमेव माझ्या घरचे चालक असल्यामुळे दोन्ही बहिणीपैकी कोणाला तरी एक शासकीय सेवेत सामावून घ्यावं असं काहीतरी पप्पांनी लिहिलं आहे. आणि चौथं घरच्यांना मुआवजाच काहीतरी होतं, पण आम्हाला त्याचं काही हे नाही आहे. मला वाटत नाही की माझ्या पप्पांना न्याय दिला तर आम्हाला न्याय देतील म्हणून. मला आता कोणाकडून काहीच अपेक्षा नाही आहे. पण मी एकदा हात जोडून विनंती करते, तुम्ही आमच्या घरी आले ऋषिकेश भाऊ, मला फक्त एकदा हात जोडून आता म्हणजे माझी जी म्हणतात ना आश लागलेली आहे, ते एकदा आपले जे वनमंत्री आहेत गणेशजी नाईक सर, त्यांनी फक्त माझा तेवढा एक व्हिडिओ पाहावा आणि माझ्या पप्पांना न्याय द्यावा. प्लस आमचे आदरणीय महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरजी, आमचे देवाभाऊ, त्यांनी जर हे माझा व्हिडिओ बघितला तर प्लीज माझ्या पप्पांना, ते जिवंत होते तेव्हा त्यांना शांती नाही लाभली आणि बऱ्याच लोकांना छळ केलाय त्यांचा. आणि लोकांनी छळ काय केला हो, लोकांनी शासनाच्या निधीचा गैरवापर केलाय. हे बघा, तुम्ही इथे फाईल पाहू शकता, त्याच्यातली एक फाईल तर फक्त भ्रष्टाचाराची आहे. 30 लाख, 20 लाख, 40 लाख, 50 लाख न जाणं कितीतरी लाखांचे भ्रष्टाचार केलेले आहेत. त्याची सुद्धा कारवाई करण्यात यावी त्या लोकांवर. आणि कित्येक मोठे लोक फसतील याच्यामध्ये, मला काही माहित नाही, कारण मी 3-4 दिवस झाले झोप नसल्यामुळे तुम्ही बघू शकता. आमची मानसिकता नव्हती की आम्ही पप्पांचे पेपर उघडून पण पाहिलेले नाहीत, पण मला माहिती आहे की पप्पाने त्याच्यामध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे. कारण पप्पा मम्मीला नेहमी सांगायचे की तू घराची दिवाळी कर, साफसफाई कर, काही कर, पण माझा एक जो बॅग आहे तो तू त्याला कधीच हात लावायचा नाही. त्याच्यामुळे जेव्हा पप्पा गेले तेव्हा मला क्लिक झालं की बहुतेक त्याच्यामध्ये ते असेल, आणि देवाच्या कृपेने आम्हाला सगळं काही भेटलेलं आहे. जर पप्पाने तिकडे ते नेलं असतं तर आम्ही तर संपून गेलो असतो, म्हणजे पप्पाला न्याय भेटलाच नसता. तर हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्री साहेब आणि गणेशजी नाईक साहेब, प्लीज प्लीज माझ्या पप्पाला न्याय मिळवून द्या. तुमच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही की मला दुसरा कोणी न्याय मिळवून देईल. मला पण असं वाटतं की तुमच्या फक्त आश्वासनावर राहावं लागेल. आणि आमचे जे कामगार आहेत, मजूर आहेत बिचारे, त्यांना पण जिंदगीत कधी हाताला काम मिळणार नाही. आणि आता याच्यानंतर अजून किती लोक आत्महत्या करतील याची पण काही शाश्वती देणार नाही. शाश्वती फक्त एका गोष्टीची, की जे लोक मरतायत ते शासनाच्या दुर्लक्षतेमुळे आणि शासनाच्या अशा चुकीच्या धोरणामुळे. फक्त एवढंच मागणी आहे, दुसरं काहीच मागणी नाही. बरं, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कल्पना असेल, आपण पुसद वन विभागासमोर जे आमरण उपोषण झाले आहे त्याची आपण स्वतः दखल घेऊन आपण ते कव्हर सुद्धा केलेले आहे आणि तुम्ही सुद्धा बघितलेले आहे. आता यामधल्या काही ओळी आहेत ज्या माझ्या मनाला लागल्या खरंच. तर ते जे आहे ही चिठ्ठी, त्यामधलं तुम्हाला वाचून दाखवतो मी, की जीवन में मृत्यू अटल है परंतु एक मृत्यू से 3,339 कामगार के घर में अगर उजाला होता है तो यह सामान्य घटना नहीं होगी. म्हणजे हे एक जे ओळ आहे, हे संपूर्ण घटनेचं सार. आणि जे विभाग आहे तिथली जी विदारक परिस्थिती आहे, जे आजही हजारो वनकर्मचारी जे सोसत आहे, सहन करत आहे आणि न्यायासाठी आजही प्रतीक्षेत आहे, हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. आज रमाशंकरजी शुक्ला आपल्यात नाही आहे, परंतु त्यांनी उभा केलेला लढा, त्यांची मुलगी हे नक्कीच लढणार असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण बघू की जे प्रशासकीय लेवलचे अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत काय या विषयासंदर्भात प्रत्युत्तर मिळते, कारवाई होते, की ॲज इट इज जशाल तसं प्रकरण दाबले जाते. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.